तो क्षण आलेला आहे. या पुरस्कार सोहळ्यातला शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आपण या ठिकाणी देत असतो, जीवन गौरव पुरस्कार. जीवन गौरव पुरस्कारासाठी नॉर्मली कसं असतं की जीवन गौरव पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, त्यासाठी नामांकनं नसतात, पण आमच्याकडे ती पण आहेत. या कार्यक्रमात जीवन गौरव देणे इतपत लोक इथे आले, यासाठी नामांकनं आहेत. पहिला जीवन गौरव पुरस्कार प्रसाद ओक, 247 एपिसोडमध्ये ते होते. पुष्कर श्रोत्री 270 एपिसोडने थोडं पुढे गेले त्यांच्यापेक्षा. सुबोध भावे अजून सुद्धा बॅकस्टेजला उभे आहेत. कधीही येऊ शकतो पिक्चर आणि कधीही जावं लागू शकतो, म्हणून ते सदैव तयार. आणि चौथं नॉमिनेशन आहे आमच्या कार्यक्रमातले पोस्टमन काका. आणि अर्थातच यंदाचा जीवन गौरव पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत पोस्टमन काकांना. जोरदार टाळ्या पोस्टमन काका या. काका नमस्कार. काका नमस्कार. तुम्हाला अभिनंदन तुमचं. आणि मला वाटतं की या ठिकाणी जे आहेत तर जीजींनी हा पुरस्कार त्यांना द्यावा, एक गौरव त्यांचा करावा आमच्या पोस्टमन काकांचा. हो टाळ्या. थँक्यू सो मच. जी मी बसण्याची विनंती करतो आपल्याला. झी मराठीच्या टायटल सॉंगमध्ये खरंच जीजींचा उल्लेख असतो. जी रे हे मला आत्ता कळलं की इतकं प्रेम. पण पोस्टमन काका तुम्हाला हा पुरस्कार मिळाला, काय भावना आहेत, काय व्यक्त करू इच्छिता भावना इथे आपण? खरंच खूप बरं वाटतंय. म्हणजे हा गौरव माझ्या एकट्याचा नाही आहे, हा गौरव तुमच्या सगळ्यांचा आहे. या फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या जमान्यात तुम्ही या पोस्टमन काकाला जिवंत ठेवलं. वा, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्यासाठी मी आज स्वतः एक पत्र लिहिलं आहे. अरे वा, अरे वा. जे मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रिय टी व्ही, आजवर तुला बोलायची कधीच वेळ आली नाही. तुझ्यावर फार विचार करायची सुद्धा वेळ आली नाही. खूप लोक तर बोलतात टी व्ही आल्यापासून लोकांनी विचार करणंच सोडून दिलं आहे, कमी केलं आहे. काही ठिकाणी असं घडलं असेल, पण आपण एखाद दुसऱ्या उदाहरणावरून सरसकट विधान करण्यात आघाडीवर असतो नेहमीच. असो, टी व्ही असतो हे ऐकून होतो, त्यात माणसं दिसतात हे माहीत होतं. पण टी व्ही पहिल्यांदा पाहिला ते मला ठळक आठवत आहे. खूप लहानपणी इंदिरा गांधींची हत्या झाली होती तेव्हा. 84चा काळ. एका वाड्यात 50-60 लोक जमले होते. इंदिरा गांधींचे अंतिम संस्कार चालू होते. लोक रडत रडत ते बघत होते. दिल्लीत चालू असलेली गोष्ट आपण इथे आपल्या गावात पाहू शकतो, ही गोष्ट केवळ अविश्वसनीय होती. त्यानंतर काही दिवसांनी मित्राची आजी वारली. तो धावत त्यांच्याकडे टी व्ही होता त्या वाड्यात गेला. त्याला वाटलं आपली आजी पण आता टी व्हीवर दिसणार. आमच्या भागातल्या खूप मुलांना माणसं मेली की टी व्हीवर दिसतात असं वाटायचं. ज्यांच्याकडे टी व्ही असायचा ते तिजोरीसारखं जपून ठेवायचे. टी व्ही झाकायला एक मोठं लाकडी खोकं असायचं, त्यावर कवर किंवा कापड असायचं. टी व्ही असलेल्या घराची मालकीण श्रीदेवी एवढाच भाव खायची. त्या काळात टी व्ही काही ठराविक तासच दिसायचा, बाकीच्या काळात फक्त खरखर. त्याला आम्ही टी व्हीला मुंग्या आल्या असं म्हणायचो. तेव्हा एकच कार्यक्रम सगळे बघायचे, तक्रार नव्हती. आम्ही लहानपणी क्रिकेटचे सामने बघायचो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅच असली की मोठी अडचण व्हायची. ते सामने पहाटे सुरू व्हायचे ना, मग पहाटे 5 वाजता
ज्यांच्या घरी टी व्ही असेल त्यांचा दरवाजा वाजवायचा आणि हळूच त्यांच्या घरात घुसून टी व्ही पुढे निर्लज्जपणे बसायचं. ही एक वेगळी कलाच होती. टी व्हीला दोष देणारे खूप लोक आहेत, पण मेरिटमध्ये आलेल्या मुलाचं श्रेय आईबापांनी घ्यायचं आणि नापास झालेल्या मुलाचं श्रेय टी व्हीने घ्यायचं, हा अन्याय आहे. एखाद्या मुलीने नकार दिला की तिचं चारित्र्य वाईट, असा प्रकार. टी व्ही आपण बंद करू शकतो, हा जगातला महत्त्वाचा शोध आहे. आणि सुदैवाने ही सोय जगातल्या पहिल्या टी व्हीपासून आहे. तरीही टी व्हीला दोष दिला जातो, हे वाईट. जगातल्या कित्येक ज्येष्ठ नागरिकांचा कितीतरी मोठा काळ टी व्हीने सुसह्य केला आहे. कितीतरी बायकांचा लेकरांना जेवू घालण्याचा प्रश्न टी व्हीने सोडवला आहे. आता टी व्ही पुढे मोबाईलचं आव्हान आहे. टी व्ही काही अंतरावर असतो, मोबाईल खिशात, हातात. टी व्ही आता पालक वाटतो, मोबाईल मित्र, तेवढी जवळीक असलेला. पण आज कधी नव्हे तो टी व्ही घरात गरजेचा वाटू लागलाय. टी व्हीच्या निमित्तानं तरी कुटुंब एकत्र येतात. आपापल्या मोबाईलच्या स्क्रीनऐवजी एकाच टी व्हीच्या स्क्रीनकडे बघत बसणारं कुटुंब अचानक एकत्र कुटुंब वाटू लागतं. त्यामुळे टी व्हीवरच्या मालिकेतल्या कुटुंबापेक्षा मला एकच मालिका बघणाऱ्या कुटुंबाविषयी जास्त आनंद वाटतो. मालिका संपल्यावर कोण चूक होतं, कोण बरोबर होतं, यावर 2 मिनटं का होईना घरात चर्चा होते, एकमेकांशी बोलणं होतं. आपण आपल्या चुकांवर बोलणं बंदच केलं आहे, पण लोकांच्या चुकांवर बोलण्याच्या निमित्ताने का होईना आपण बोलतो तरी. आपले फोटो फेसबुकवर टाकून त्याच्या लाईक मोजत बसण्याची आपली आत्मकेंद्रित वृत्ती या निमित्ताने थोडी विस्तारते. आपण आपल्या पलीकडे जग बघतो. प्रिय टी व्ही, लोक सांगतात त्यापेक्षा जास्त फायदे आहेत तुझे. आमचा मुलगा नापास झाला हे सांगणं पालकांना खूप जड जातं. त्यापेक्षा तो टी व्ही बघतो हे सांगणं सोपं असतं. गल्लीतली एक मुलगी पळून गेली तिच्या प्रियकरासोबत, तर तिच्या घरच्यांसकट सगळ्यांनी टी व्हीला दोष दिला. तिच्या घरच्यांचं दुःख थोडं हलकं झालं. आपले दोष झाकायला एवढी अप्रतिम गोष्ट नव्हती मोबाईलच्या आधी. तरीही घर बसल्या खूप गोष्टी दाखवल्याबद्दल आभारी आहे. आम्ही तुझे ऋणी आहोत अशी भाषा नाही वापरणार, कारण तू आमची भाषा बदललीस. या देशातल्या सामान्य माणसाला जगाच्या भाषेचं ज्ञान टी व्हीमुळे झालं. पण टी व्ही बघायचा कसा हे जर चांगल्या लोकांचं ऐकलं तर टी व्ही हे नक्कीच एक वरदान आहे, एक ताजा कलम. निसर्गासारखी तुझी सृष्टी काळाप्रमाणे बदलतीये, पण दृष्टी बदलायला हवी, नाही का? वा काका, एक सुंदर पत्र तुम्ही घेऊन आलात. आणि खरंच टी व्ही हा आता सगळ्यांच्या जगण्याचा भाग झाला. आणि मला वाटतं की मला कोणी विचारलं तुझा गुरु कोण, तर मी नेहमी सांगतो टी व्हीच. बरोबर आहे. फक्त टी व्हीवर काय बघायचं हे कळलं पाहिजे आपल्याला. तर टी व्हीसारखा उत्तम गुरु नाही, कारण त्याच्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्याही बघायला मिळतात.